गेल्या काही दिवसांपासून देशातील कांद्याची आवक वाढली आहे, त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे। परिणामी शेतकऱ्यांमधून केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात नाराजी उमटली आहे। ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील 20% शुल्क मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे दर वाढण्यास मदत होईल। कांद्याशिवाय स्वयंपाकाला चव नाही, गोरगरिबांच्या आहारात कांदा महत्त्वाचा आहे। गेल्या वर्षी कांद्याचे दर 50 रुपये किलोपर्यंत गेले होते, त्यामुळे केंद्र सरकारने काही महिने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली। टप्प्याटप्प्याने निर्यात बंदी शिथिल करण्यात आली, पण अतिरिक्त निर्यात शुल्क लागू ठेवलं। परिणामी कांद्याची निर्यात रोडावली। गेल्या 2 महिन्यांपासून कांद्याची आवक सातत्याने वाढतीये। देशांतर्गत बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत आवक जादा होतीये, त्यामुळे कांद्याचे भाव पडले आहेत। त्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून शासनाच्या धोरणाविरोधात नाराजी उमटतीये। ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातीला चालना देणारा निर्णय घेतलाय। 1 एप्रिलपासून कांद्याच्या निर्यातीवरील 20% शुल्क कमी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय। त्यामुळे कांद्याच्या निर्यातीला काही प्रमाणात प्रोत्साहन मिळेल। स्थानिक बाजारपेठेतील आवक आणि मागणीमध्ये समतोल निर्माण होईल, त्यामुळे कांद्याच्या दरातील सध्याची घसरण रोखता येईल आणि कांद्याचा दर वाढेल अशी आशा आहे।